राजा आणि मित्रांनो हे बघा चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या इथे मित्रांनो बघा लालबागचा मंडपची बनायची तयारी सुरू झालेली मुंबईचा राजा। आता आपण अरुण दत्तेच्या वर्कशॉपमध्ये आलेलो आहे तर छोटू बाप्पा एकदम क्यूट। तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो मी आज चाललोय मुंबईमधल्या सगळ्या फेमस ठिकाणी म्हणजे सगळ्या फेमस मंडळाजवळ जिल्ह्यामध्ये मित्रांनो चिंतामणी आहे, लालबागचा राजा आहे, गणेश गल्लीचा गणपती म्हणजे मुंबईचा राजा आहे। हे सगळे मोठे मोठे मंडळ मी आज कव्हर करणार आहे म्हणजे अपडेट व्हिडिओ असणार आहे की मंडळाचं काम कुठपर्यंत आलंय, काय चालू झालंय का नाही वगैरे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। सोबतच मित्रांनो आपण जाणार आहे बकरी अड्ड्याला रेश्मा खातूच्या वर्कशॉपला, जिकडे आपण जाऊन बघणार आहे की वर्कशॉपमध्ये कोणकोणते गणपती आलेले आहेत आणि अजून अपडेट व्हिडिओ काय असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे वर्कशॉप आणि सगळे फेमस गणपतीचे मंडळ। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये ही अपडेट असणार आहे की गणपती येणार आहे, किती तारखेला येणार आहे, पाद्यपूजन वगैरे आणि सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मी जातो आणि तिकडे जाऊन ब्लॉग कंटिन्यू करतो। आपण रेश्मा खातूनच्या वर्कशॉपला इथे आलेलो आहे मित्रांनो। या वर्कशॉपमधून आहे ना खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या निघतात जसं की चिंतामणी, अजून ताडदेवचा राजा आणि असून बरेच फेमस मूर्त्या इथून निघत असतात मित्रांनो। तर मी इथं आलोय अपडेट घेण्यासाठी वर्कशॉपमध्ये नेमकं काय चालू आहे, कोणत्या मूर्त्या इथे आलेल्या आहेत आणि कोणत्या अजून आगमन वगैरे तर अजून वेळ आहे, पण कोणकोणत्या अजून मंडळ वगैरे आले ते बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहे। आता मी वर्कशॉपच्या नेमका बाहेरच उभा आहे, मी तुम्हाला आता दाखवतो अपडेट इथले आणि आतमध्ये अजून काय काय चालू आहे। हा बघा मित्रांनो हा आहे वर्कशॉप। आता आतमध्ये जाऊन आपण बघूया आतमधला काही सीन असाच आहे आणि हे बघा वर्कशॉप वगैरे बनून रेडी झालेलं आहे पूर्ण। बघू शकतात बांबू बिंबू वगैरे मारलेले आहेत आणि समोर मित्रांनो आम्ही विचारलं तर गुजरातवरनं ही ट्रॉली आलेली इथे। ते गुजरातचा जो गणपती मंडळ आहे त्याची ट्रॉली आली आणि इथून वसईचे पण काही लोक आलेले आहेत, त्यांच्या बाप्पांची ट्रॉली इथे घेऊन येणार आहेत मागून लोक। आणि आतमधून वर्कशॉप असा आहे, अजून मूर्ती वगैरे कोणती झालेली नाही आहे इथे। हळूहळू इकडे थोड्या दिवसामध्ये मूर्त्या वगैरे यायला चालू होईल। तर बघू शकतात वर्कशॉप बनवून रेडी झालेला आहे। मित्रांनो मी तुम्हाला दाखवलं रेश्मा खातूच्या वर्कशॉपला आपण होतो जिथे चिंतामणीचा बाप्पा बनतो आणि आता मित्रांनो मी अपडेट व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या इथे। आणि हे बघू शकतात पताके वगैरे लावलेले आहेत आणि जवळ जाऊन मी तुम्हाला दाखवतो। ट्रॉली जी आहे मित्रांनो ती वर्कशॉपला गेलेली आहे बनण्यासाठी आणि हे बघा इथे बांबू वगैरे आलेले आहेत। आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, 21 तारखेला मित्रांनो चिंतामणीचं पाद्यपूजन सोहळा आहे। तर आपण ना भरपूर लोकांनी इथे यायचंय पाद्यपूजन सोहळा एन्जॉय करण्यासाठी। आणि बघू शकतात पताके वगैरे एकदम लावलेले आहेत। अजूनपर्यंत त्यांनी ना बांधायला वगैरे सुरुवात केलेली नाही, बघा ओपन आहे। इथून तर तिथपर्यंत पूर्ण गर्दीच गर्दी असते। तुम्ही बघू शकतात गणपती आगमन झाल्यापासून त्या गणपतीचं विसर्जन होण्यापर्यंत इथून ही गल्ली पूर्ण पॅक असते, तुम्ही पाहिलं असेल। आणि हा अपडेट व्हिडिओ आहे। तर बघू शकता इथे चिंतामणीचा बाप्पा आणि आई भवानीचं आगमन होतं आणि ते इकडे स्थापना होते त्यांची। सगळे बांबू बिंबू वगैरे आलेले आहेत। तर अजून इथे कोणच नाही, अजून 2 महिने बरोबर आजच्या दिवसापासून 2 महिने आहेत गणपती येण्यासाठी। तर बघू शकतात खास तुमच्या डिमांडवरती मी इथे व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे। तर ही आहे अपडेट व्हिडिओ। आणि आता इथून मित्रांनो आपण जाणार आहे लालबागला आणि लालबागला जाऊन बघणार आहे की तिकडे नेमकं काय काय सुरू आहे, मंडपला वगैरे सुरुवात झाली का नाही। तर आपण जाऊया लालबागला आणि तिकडे जाऊन बाकीची व्हिडिओ तिकडे जातो आणि तिकडे जाऊन बाकीची व्हिडिओ जातो आणि मला जाऊन सांगतो। आता मी लालबागच्या गल्लीमधून बाहेर आलेलो आहे। माझ्या मागे बघू शकतात लालबागची गल्ली आणि इथे समोरच मित्रांनो बघा लालबागचा मंडपची बनायची तयारी सुरू झालेली आहे। बघू शकता किती मोठा हा मंडप आहे आणि ही गल्ली आहे मित्रांनो। समोर बघू शकतात याच गल्लीतून आपण बाहेर येतो आणि इथे समोर येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतो। तुम्ही पाहिलं असेल 10च्या 10 दिवस हे दुकानं पूर्ण बंद ठेवलेली जातात आणि या गल्लीतूनच आपण इथून बाहेर येतो आणि इथे समोर लालबागच्या राजाचं दर्शन घेतो। बघू शकतात समोर मंडप वगैरे बनायला सुरुवात झाली आहे आणि वाचू सुद्धा शकतात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। बघू शकतात पूर्ण बघा मंडप वगैरे बनवायला घेतलेला आहे आता यांनी। बांबू बिंबू बांधायला सुरुवात झालेली आहे। आता फक्त काही दिवसच म्हणजे 2 महिने राहिलेले आहेत आणि बघू शकतात तयारी एकदम जोरात मध्ये सुरुवात झालेली आहे। समोर बघू शकतात हे बघा इथे बांधायला वगैरे घेतलेलं आहे, हे बघा जोरात काम सुरू झालेलं आहे। आता तुम्ही बघू शकता 2 महिने बाकी यांचं काम सुरू झालेलं आहे। जसं जसं बाप्पा जवळ येईल ना तेव्हा इथे यायला भेटणार नाही, कारण गणपती बाप्पा आहे ना लालबागचा इथेच बनवला जातो, त्यामुळे ना इथे काय दाखवायला वगैरे परमिशन भेटणार नाही। म्हणून आताच मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो, हे बघा
हे बघा समोर बघा लिहिलेलं सुद्धा आहे लालबागचा राजा. आणि मित्रांनो हे बघा इथे लालबागच्या राजाचे इथे जो पण माणूस राहतो ना, सकाळी इथे दर्शन केल्याशिवाय पुढे जात नाही मित्रांनो. मी पण आता व्हिडिओ बंद करतो आणि दर्शन घेऊन घेतोय, कारण खूप पवित्र जागा आहे आणि इथे प्रत्येक जण येऊन दर्शन करत असतो. बघू शकतात हार वगैरे आणि प्रसाद सुद्धा इथे चढवलेला आहे. खूप पवित्र जागा आहे. आणि हे बघा मंडप. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, हे समोर पाहू शकतात. तर मित्रांनो विषय काय माहिती का, 10 दिवस गणपती बाप्पा बसतात आणि 10 दिवसानंतर ना बाप्पाचं विसर्जन होतं. तर त्यासाठी ना इथे एक अशी पवित्र जागा ठेवलेली आहे आणि या पवित्र जागेचं दर्शन आहे ना लोक वर्षभर घेत असतात. तर मला जे इथे लोकल राहतात त्यांनी मला सांगितलं असं की 10 दिवसांनी बाप्पा चालले जातात, त्यानंतर सुद्धा बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा असेल तर तो कसा, तर त्यासाठी इथे एक जागा आहे, पवित्र जागा आहे खूप. तर प्रत्येक जण इथे येऊन दर्शन घेतो. जसं आपण मंदिरात जातो तसंच इथे प्रत्येक जण येतो, पाया पडतो आणि त्यानंतर मग दिवसाची आपली सुरुवात करतो. तर अशी ही जागा आहे आणि याचं महत्त्व आहे. तर मलाही कळलं इथं आल्यावरती आणि आता तुम्हाला सुद्धा कळलं असेल. जर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल तर कमेंट करून सांगा आणि जर आत्ता कळली असेल तरी पण कमेंट करून सांगा. मी पण आता जातो आणि दर्शन करून घेतो. तुम्ही आता पाहिलं असेल, मी तुम्हाला दाखवलं लालबागचा राजाचा अपडेट. तर बांबू बनायला सुरुवात झाली आहे, माझ्या मागे बघू शकतात. आणि आता आपण इथून जाणार आहे मुंबईच्या राजाला, जे की बाजूलाच आहे, बाजूच्या गल्लीमध्ये. तर आता आपण जाऊया मुंबईच्या राजाला आणि तिकडे सुद्धा जाऊन तुम्हाला अपडेट देतो की नेमकं तिथे काय काय सुरू आहे. आता मी आलोय मुंबईच्या राजाजवळ, जे की गणेश गल्लीमध्ये. आणि समोर बघा गल्ली आहे मित्रांनो, गणेश गल्ली. आणि आता आपण इथं आलेलो आहे आणि बघा समोर नाव बघू शकता तुम्ही, मुंबईचा राजा. हे बघा. आणि हा इथे आहे मित्रांनो पूर्ण हिंदुस्थानचा राजा, बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराज, जय महाराष्ट्र. आणि इथे समोर बघा नाव वाचू शकता तुम्ही, मुंबईचा राजा, गणेश गल्ली. तर इथं मी आलेलो आहे आणि इथे बघा टी शर्टचं सुद्धा लावलेलं आहे. तुम्हाला टी शर्ट घ्यायचा असेल तर 300 रुपयाला फक्त. आणि ही गल्ली आहे मित्रांनो, या गल्लीच्या आतमध्ये मुंबईचा राजा बसतो, बघू शकतात. आणि तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही की इथे मुंबईचा राजा बसतो. मागच्या वर्षी ना इथे मित्रांनो हे बघा, हे बघा इथून तर इथपर्यंत आहे ना पूर्ण महाराजांचा राजवाडा बनवण्यात आलेला. आणि हाच तो ग्राउंड आहे बघा, एवढा मोठा हा ग्राउंड. आणि इथेच आहे ना मुंबईचा राजा बसतोय बघा, इथे समोर बघा आतमध्ये बघू शकता. आता इथे बघून तुम्हाला काही वाटणार नाही, पण जेव्हा इथे डेकोरेशन होतं ना तेव्हा एकदम लुकच चेंज होऊन जातो. आता बिफोर आणि आफ्टरमध्ये खूप जास्ती फरक होतो. आता फक्त 2 महिने राहिलेत तरी पण इथे बघा ना बांबू आहे ना काहीच नाहीये. फक्त मी बाहेर बघितलं तर नारळ फोडून ठेवलेलं, उद्घाटन झालेलं आहे. आणि बाकी अजून इथे बांबू नाही का काहीच नाही बघा. म्हणजे विचार करू शकता 1 महिन्यामध्ये हे लोक पूर्णच्या पूर्ण सेटअप उभा करतात. आता यावर्षी काय असणार आहे मला माहिती नाही. मागच्या वर्षी मित्रांनो राजाचं इथं बनवला होता राजवाडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं राजवाडा बनवण्यात आला होता. पूर्ण बघा इथे पूर्ण सैनिक वगैरे उभे होते. तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता, मागच्या वर्षी आपण कव्हर केलं होतं. आणि इथे जो आहे ना मुंबईचा राजा बसतो. तर मित्रांनो हा होता अपडेट व्हिडिओ. तर गणेश गल्लीचा मुंबईचा राजाचा व्हिडिओ आपला बघून झालेला आहे. आता मी इथून जाणार आहे गण संकुलला. गण संकुलला मी ऐकलंय की मोठ्या मोठ्या मूर्त्या आलेल्या आहेत. तर मी इथून जाणार आहे गण संकुलला आणि गण संकुलला जाऊन मग ब्लॉग कंटिन्यू करतो. मागे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं अरुण दत्तेचं वर्कशॉप. तर आता मी इकडे लालबाग वगैरे कव्हर करून आलेलो आणि समोरच अरुण दत्तेचं वर्कशॉप आहे. तर आता आतमध्ये जाऊन बघूया की कोणकोणत्या मूर्त्या इथे आलेल्या आहेत. आता आपण जाऊन बघूया तिकडे कोणकोणत्या मूर्त्या इथे आलेल्या आहेत. अपडेट व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला आतमध्ये जाऊन अपडेट काय येते. आता आपण अरुण दत्तेच्या वर्कशॉपमध्ये आलेलो आहे. तर तुम्ही पाहिला असेल मी लास्ट व्हिडिओ टाकली ना तेव्हा गणपतीच्या मूर्त्या एवढ्या नव्हत्या आणि आता बघू शकता ते बघा फुल गणपतीच्या मूर्त्या वगैरे सुद्धा आलेल्या आहेत आणि काम बघा एकदम जोरात सुरू आहे. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं 30 ते 40 मोठ्या मूर्त्या इथून जात असतात. हे बघा, तर इथे बघू शकतात एकदम सुबक मूर्त्या बनायला सुरुवात झालेली आहे. हे बघा मंडळाचे लोक सुद्धा बुकिंग वगैरे चालू आहे. आणि इथे बघा एक ताई आहे, गणपती बाप्पाचे डोळे काढतात. सर्व गणपती बाप्पांना आकार देणं सर्वच मेन असतं, पण सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ना मित्रांनो तर ते गणपतीचे डोळे बनवणे. तर हे बघा इथे एक ताई गणपती बाप्पाचे डोळे बनवते आणि असं एकदम भारी वाटते की जसं जणू वाटते की गणपती बाप्पा आपल्यालाच बघतोय.
एक नंबर काम आहे बघा. सर्वात महत्त्वाचं असतं गणपती बाप्पाचे डोळे बनवणं आणि तेच काम इथे सुरू आहे. हुबेहूब असं वाटते की गणपती बाप्पा आपल्याशीच बोलत आहेत. आणि बघू शकतात आतमधल्या वर्कशॉपमधलं आणि गणपती बाप्पाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बनणं इथे सुरुवात झाली आहे बघा. हे बघा पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मोठ्या मूर्तीचं काम बनणं सुद्धा इथे सुरुवात झालेली आहे. हे बघा सगळ्यात मोठ्या मूर्त्या बोललो ना मी तुम्हाला. आता बघा इथे बघा मूर्त्यांचं काम चालू झालेलं आहे. हे बघा इथे सुद्धा बनते. छोट्या मोठ्या मूर्त्या इथे बनतच नाही मित्रांनो. हे बघा मोठ्या मोठ्याच मूर्त्या बनत्या इथे. हे बघा जोरामध्ये काम सुरू आहे. आणि मी मागे आलो मित्रांनो तेव्हा मी तुम्हाला दाखवलेलं की हे वरती जो आहे मंडप बनायचं काम सुरू होतं आणि आता इथे मंडप बनवून रेडी झालेला आहे. आणि बघा इथे ते बघा लास्टला बघू शकतात केवढे मोठे मोठे जे आहेत मूर्त्यांचं काम इथे सुरू आहे. हे बघा इथूनच मी तुम्हाला दाखवतो. पुढे जायला दिलं तर मी जाईल, नाही तर मग इथूनच दाखवतो मी तुम्हाला. हे बघा केवढे मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत. हे बघा मित्रांनो बाप रे बाप. हे बघा इथे प्रभाव वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत आणि इथे ट्रॉली सुद्धा आली. हे कोणसा ट्रॉली आहे रे? नाव लिहिलेलं नाहीये पण ट्रॉली सुद्धा इथे आलेली आहे. आणि बघा किती मोठ्या प्रमाणात इथे गणपती बनायचं काम सुरू आहे. हे बघा नाही एंड करतो. हे बघा केवढा मोठा गणपतीचं काम सुरू आहे इथे मित्रांनो. तर मित्रांनो हे होता अरुण दत्तेच्या वर्कशॉपमधला अपडेट. तर जास्ती काही मी अजून दाखवता येणार नाही मला, कारण आत्ताशी जस्ट गणपती बाप्पांना ट्रॉलीवरती बसवलेलं आहे आणि त्यानंतर मग आता त्यांना आकार द्यायचं वगैरे काम सुरू आहे. तर हा होता इथला अपडेट. अजून 10-15 दिवसांनी आपण इथे परत येऊया आणि तेव्हा पण अजून गणपती आले असतील मग तेव्हा मी बाकीचा अपडेट तुम्हाला देतो. मित्रांनो अरुण दत्तेचं वर्कशॉप कव्हर केल्यानंतर आपण आलो होता गण संकुलला. लास्ट व्हिडिओ सुद्धा आपण इथे बनवला होता अपडेट व्हिडिओ. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की केवढं काय काय इथे अपडेट झालेलं आहे आणि काय काय इथे तयारी सुरू आहे. तर आता आतमध्ये जाऊन आपण पाहूया. हे बघा आता गणपती बाप्पाच्या मूर्त्या खूप जास्ती इथे आलेल्या आहेत आणि 101 आलेत. बघा कसले भारी आहेत मूर्त्या बघा इथे. वाव. तर मित्रांनो आता बघा गण संकुलमध्ये आल्यावरती आतमध्ये इथे आपल्याला खूप सारे असे गणपती बाप्पाचे कारखाने बघायला भेटतात. चित्रशाळा. हे बघा एकापेक्षा एक गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. हे बघा याच्या आतमध्ये सुद्धा आहे. इकडे सुद्धा आहे. पुढे जाऊन पण बघूया आपण. इथे सुद्धा आहे. तर मित्रांनो आता आपण 5-6 दिवसाआधी आलो तेव्हा इथे काहीच नव्हतं आणि आता बघू शकतात किती चित्रशाळा इथे आतमध्ये ओपन झालेल्या आहेत. आणि इथे पुढे आल्यावरती बघा मोठ्या मोठ्या गणपती बाप्पाचं इथे काम बनण्याला सुरुवात झालेली आहे. तर मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो मागच्या वेळेस सुद्धा गण संकुलमधून पण खूप मोठ्या मोठ्या मूर्त्यांचं आगमन होत असतं. बघा इथे काम सुरू झालेलं आहे खूप जोरामध्ये. हे बघा किती मोठा गणपती बाप्पांचं काम इथे सुरू झालेलं आहे. तर बघा इथे चालू झालेलं आहे. आणि हा बघा किती मोठा असा वर्कशॉप आहे हा. इथे गण संकुलला मित्रांनो बघा किती प्यारी प्यारी मूर्ती आहे. म्हणजे खूप छान छान मूर्ती आहे. आणि ही छोटीवाली बघा कसली भारी वाटते. तसंच मोठी मूर्त्या सुद्धा खूप छान छान आहेत. आणि ते एक नाही मित्रांनो आतमध्ये ना कमीत कमी 10 ते 12 वर्कशॉप आहेत. वर्कशॉप म्हणजे चित्रशाळा आहेत आणि जिथे आतमध्ये छोट्या छोट्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत. हे बघा इकडे वाव कसले भारी वाटत आहे. हे बघा लालबागचा राजा. वाव सफेद मध्ये तर खूप भारी वाटत आहे.
हा बघा कसला भारी आहे. वाव, छोटू छोटू बाप्पा एकदम क्यूट. ते इथे तुम्ही सुद्धा या गणसंकुलला अमर आर्ट्समध्ये खूप भारी भारी मूर्त्यांचं इथे कलेक्शन आहे. मला सगळेच गणपती भारी आहेत, पण हा छोटू बाप्पा खूप आवडला. तुम्हाला पण आवडला असेल तर कमेंट करून सांगा. तर हा होता मित्रांनो गणसंकुलच्या आतमधला व्हिडिओ. मित्रांनो पाहिलं तुम्ही, मी तुम्हाला सर्व वर्कशॉप वगैरे सुद्धा दाखवले आणि फेमस मंडळ सुद्धा दाखवलेत. आणि आता मी गणसंकुलमध्ये मित्रांनो परेल वर्कशॉपला मी जाऊन आलो. मगाशी टाइम होता तर परेल वर्कशॉपला अजून दाखवायसारखं आलेलं नाहीये. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तेच होतं, म्हणून म्हणजे नवीन काही दाखवण्यासारखं नाही, म्हणून परेल वर्कशॉप या व्हिडिओमध्ये मी नाही दाखवते. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कोणत्या मंडळाचे तुम्हाला व्हिडिओज बघायचे आहेत, अपडेट व्हिडिओ किंवा अजून वर्कशॉपची व्हिडिओ, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा आणि माझ्यासोबत बोला मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.